गोलंदाजीचा खेळ आपण अमरच्या माध्यमातून पाहतोय. अमर स्ट्राईक बॉलर आहे मोडकवाडी संघाचा आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. यष्टीरक्षक रोहन मोडक आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला मागील मॅचमध्ये रोहनला पायाला जखम झाली तरी सुद्धा पाहायला गेलं तर रनर मागवला आणि त्यानंतर चांगला खेळ त्या खेळाडूंनी केला. आता मात्र यष्टीरक्षकाच्या प्रमुख भूमिकेमध्ये मागून मास्टर माइंड खेळ करताना पाहायला मिळतोय. आता यावेळेस पहा 3 बॉलचा खेळ, 2 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जिथे मात्र विजय पवारच्या 3 बॉलचा खेळ बाकी पहिले षटकातील तिथे मात्र 2 कनेक्ट झाले तर धावसंख्या 12च्या पेक्षा जास्त जाताना पाहायला मिळेल. कितीचं समीकरण होईल 3 चेंडूमध्ये 2 जर येताना पाहायला मिळत आहेत तर धावसंख्याला एक वेगळी कलाटणी मिळू शकते, एक वेगळं समीकरण मिळू शकतं ओव्हर द विकेट. यावेळेस प्ले करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून जाते. काय स्पीड पाहायला मिळते वेलरसाठी. फेस बॉल पाहायला मिळालं. संपूर्ण फलंदाजाला बॅकफुटला जागा बनवून खेळण्यासाठी, रूम बनवून खेळण्यासाठी भाग पाडलं आणि त्यानंतर मात्र वेगाचा बादशाह यावेळेस मात्र अमर. हा चेंडू वेगवान होता, तेच तयार होता आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला भाग पाडलाय डॉट बॉल खेळण्यासाठी. आडव्या वाटण्याच्या ऑनसाइडच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असे वेगवान गतीने एक सिंगल येईल. आर्यनला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न, परंतु शेवटचा बॉल 1 टू गो, धावसंख्या 3. या बॉल वरती आला तर षटकार 9 धावा, चौकार आला तर 7 धावा, थाला फॉर रिझन. परंतु यावेळेस जर विकेट जर आले तर इकॉनॉमिकल गोलंदाजी होताना पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल, एका बाजूला आर्यन तर दुसऱ्या बाजूला अमर. मोडकवाडी विरुद्ध पाणेरी, बिग ब्लास्ट. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. अनिकेत मोडक चेंडूच्या खाली, तोपर्यंत येते 1 धाव. षटक समाप्तीचा इशारा, 4 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी. फायनल मध्ये काय गोलंदाजी दर्जेदार दमदार पाहायला मिळते. चेंडूवरती पाहायला मिळते व्हेरिएशन पाहायला मिळाला. अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, अचूकता न चुकता पाहायला मिळाली. संतुलन, बॅलन्स, पूर्णपणे प्रोबॅबिलिटी विन. पहिल्या षटकामध्ये 4 धावा येऊन विजयाची संभावना वाढवली मोडकवाडी संघाने. परंतु दुसरं षटक कशा पद्धतीने हे दोन्ही खेळाडू खेळतात हे महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 4 जरी आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 20-25 आलं तर 25-29 पर्यंत जाऊ शकतं समीकरण. आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर काय घडेल. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत मोडक, पाहिलं गेलं तर मागील मॅच दरम्यान काय गोलंदाजी केली होती. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील दर्जेदार गोलंदाजी, त्या अगोदर दमदार अनिकेत मोडक पाहायला मिळतो. तेच तरार गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मिडल स्टंप डिस्ट्रॉय केले होते, वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जातो मोडकवाडी एक्सप्रेस. यावेळेस मात्र कोणत्या प्लॅटफॉर्म मध्ये सेट होताना पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कौशिक आहे. 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला जाईल. ओमकार आहे चेंडूवरती येते. एकच धाव घेतली जाईल. विजय पवारला संधी. विजय पवारची पॉवर या मॅच मध्ये 5 बॉल वरती मिळेल खेळताना पाहायला मिळेल का. 5 मध्ये 3 षटकार विजय पवारच्या बॅट मधून येत आहेत तर धावसंख्याला एक वेगळी कलाटणी, एक वेगळी दिशा, एक वेगळं समीकरण, एक वेगळं इक्वेशन देताना पाहायला मिळेल. परंतु अनिकेत मोडकचा वेग आणि फलंदाज विजय पवारचा खेळ कशा पद्धतीने होईल. यावेळेस 5 चेंडूला सोडून दिला जातोय. वी विल बी टेस्टेड विथ पेस, वेगवान गोलंदाजी, बेटर सेट दॅन सॉरी. फलंदाज या चेंडूवरती जोखीम उचलणार नाही आणि हा चेंडू येतो निर्धाव. फलंदाजाला अपेक्षित मागणी वाईटची होती परंतु अपेक्षित मागणी पूर्ण होत नाही. हा चेंडू निर्धाव आहे. बिंदी गेन, डॉट बॉल, अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, पूर्णपणे कंट्रोल, प्रॉपर प्लॅनिंग, परफेक्ट एक्झिक्युशन पाहायला मिळालं, अचूकता. यावेळेस पहा अप ट्रॅकर पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. 1 धावेचं रूपांतर दुसरीमध्ये होते की काय. एका धावेचं रूपांतर दुसरीमध्ये. स्ट्राईकला फेकी केली जाते. विजय पवार पोहोचेल तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी करणं महत्त्वाचं होतं. थोडासा कॉल चुकला गेला आणि त्यानंतर धावसंख्या 2 ने पुढे सरकते. तीन चेंडू 7 धावा, 3 चेंडू, 9 चेंडू झाले तर अजून देखील रन बॉल इक्वेशन पाहायला मिळत नाही. जो पाणेरी संघ पाहायला गेला तर 74, 49, 43 धावा बनवल्या होत्या मागील 3 मॅच मध्ये. तो पाणेरी संघ पाहायला गेला तर
दोन षटकाच्या मॅच मध्ये कुठेतरी पाहायला गेलं तर या बॉलवरती पंच धावा किती -1 येस नक्कीच आकाश कारंडे म्हटले होते आमचा लिंबू तीन मॅच मध्ये चाललाय परंतु दोन षटकाच्या मॅच मध्ये लिंबू चालत नाही काय हे समीकरण महत्वाचं आहे. आकाश कारंडे शांतता पाहायला मी इथे डगआउट मध्ये. यावेळेस पाडव्या पाटणे फटका खेळा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रोहन जातोय पायाला वेदना होताना पाहायला मी इथे यावेळेस एकच धाव मिळेल. धावसंख्येमध्ये बदल होतो 4 चेंडूंचा खेळ होतोय धावसंख्या पुढे आता मात्र 9 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. शेवटचे बॉल 2 to go शेवटच्या 2 बॉलवरती एक आला तर धावसंख्या 15 होईल. चांगला स्ट्रोक आलाय यावेळेस मात्र आलाय लॉंग ऑफ रिझन एक्स्ट्रा कव्हर मधून निघून जातोय. खूप वेळानंतर हास्य पाहायला मिळतं. विनायक कोळेकर देखील खुश आहे कारण हा षटकार आलाय खूप वेळानंतर निर्धाव बॉल पाहत होता आता मात्र षटकार पाहिलाय त्याने षटकार आलाय त्यानंतर 15 ही धावसंख्या. आकाश कारंडे पाहायला गेलं तर षटकार आल्यानंतर खुश झालाय. जर या चेंडूवरती षटकार आला तर 501 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून असेल. आकाश कारंडे यांच्या माध्यमातून शेवटचा बॉल अंतिम चेंडू 1 to go षटकार आला तर 21 धावा चौकार आला तर 19 धावा डॉट विकेट आले तर 16 नवीन वाईट +1 या 2 धावा 17 धावा झालेत. आता जर षटकार आला तर 23 चौकार आला तर 21 आणि डॉट आला तर 18 धावांचं समीकरण आणि वाईट +1 आला तर नक्कीच मग आता लिंबू घेऊन आलाय. येस आता मात्र शेवटचा बॉल आहे. चला लवकरात लवकर स्पीडअप करायचं आहे. अनिकेत मोडक थोडासा कुठेतरी चुका करताना पाहायला मिळतो शेवटच्या क्षणी 3 अतिरिक्त धावा खर्च केलेत. यावेळेस पहा 4थी अतिरिक्त धावा पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. वाईट +1 ची मागणी होती परंतु व्हाईट बॉल आलाय. यावेळेस मात्र कौल थोडासा वेगळा दिलाय आकाश कारंडे यांच्या लिंबूने परंतु आता लिंबू पुन्हा एकदा फिरवला तर वाईट +1 येईल की विकेट येईल हे महत्वाचं आहे. शेवटचा बॉल यावेळेस पहा काय गोलंदाजी वेग प्रचंड होता या बॉलवरती. एक धाव कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न होणार नाही. प्रयत्न झाला तर बॅकअप आहे पॅकअप होण्याची शक्यता आणि जरी पॅकअप नाही झाला तरी सुद्धा षटक समाप्त झालं पॅकअप होणार आहे. 19 धावा 20 धावांचं लक्ष्य 5 चौकार 3 षटकार 3 षटकार 5 चौकार 12 बॉल 20. तर दुसऱ्या बाजूला वीज एका बाजूला विजय पवार तर दुसऱ्या बाजूला अमर मोडक तर एका बाजूला पाहायला गेलं तर अनिकेत मोडक तर दुसऱ्या बाजूला आज आर्यन पवार. ही मॅच महत्वाची आहे फायनलची अंतिम लढत आजच्या मॅच मध्ये सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर
12 बॉल 20 धावा 20 धावा 12 बॉल. कशा पद्धतीने ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 5 चौकार 3 षटकार 3 षटकार 5 चौकार. येस चला पूर्णपणे 12 बॉल मध्ये 20 धावा. पहिलाच बॉल यावेळेस पाहायला मिळतो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतो. प्रदीप पवार बॉलिंग ट्रॅक वरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं समीकरण बदलताना पाहायला मिळते. 2 धावा. सलामीची जोडी एका बाजूला रोहन मोडक स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 2 11 18चं समीकरण 12 20. आडव्या बॅटने शॉट ऑफ पूल इज सक्सेसफुल. बेलापूर मधून सीड्स धारावेला चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. यावेळेस मात्र खेळपट्टीला आग लावले वणवा पेटवलाय आणि यावेळेस मात्र ही आग विझवताना पाहायला मिळेल का येणारा काळ सांगून जाईल. 2 6 8 धावा. आता मात्र 12 धावांची गरज. 3 चौकार 2 षटकार मॅच फिनिश. परंतु ही विकेट मिळवली तर मॅच पुन्हा एकदा येईल. कमबॅक डिलिव्हरी फाईट बॅक सेट बॅक होईल का पुनरागमन केलं जाईल का प्रदीप पवार पप्पूच्या माध्यमातून. जखमी वाघ आता मात्र डरकाळी फोडताना पाहायला मिळतोय. रोहन मोडक आपल्या नावाची वेगळी ओळख बनवताना पाहायला मिळते. रोहन मोडक काय बॅटिंग राहिले या खेळाडूची. यावेळेस ही चुकी आहे. नो बॉल +1 म्हणजेच अतिरिक्त धावातून. धावसंख्या 10. पहिल्या चेंडूवरती 2 धावा होत्या. दुसऱ्या चेंडूवरती षटकार त्यानंतर नो बॉल +1 आणि येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 10 बॉल मध्ये बनवायच्या 10 धावा. यावेळेस पहा खूप लांब लचक असा फटका. रचनात्मक कलात्मक अद्भुत अफलातून अविश्वसनीय अफलातून फटकेबाजी. काय फटका खेळलाय. झटका देणारा. 6 धावा आलेत 16 धावा झालेत. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये पाहिला गेलं तर यावेळेस पहा षटकार आलाय. मॅच फिनिश. रोहन 11 पानेरी या संघाला पराभूत करून त्रिमूर्ती मोडकवाडी हा संघ विजेता होताना पाहायला मिळतो. महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीने पाहायला गेलं तर महेंद्रसिंग धोनीच्या आठवण आले. रोहन मोडकने मॅच केले फिनिश आणि यावेळेस पाहायला गेलं तर चेंडू राखलेत आणि नक्कीच पराभूत झालाय कुठेतरी रोहन 11 पानेरी. हाडलक बाडलक परंतु तुमचा देखील खेळ अप्रतिम दर्जाचा होता. परंतु दहशत आणि दरारा निर्माण करताना पाहायला मिळालाय. रोहन 11 पानेरी या संघाला पराभूत करून वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवी मुंबई दोस्ती ग्रुप आयोजित दोस्ती चषक 2025 पर्व क्रमांक 2 चा पहिल्या क्रमांकाच्या करंडकाचा विजेता संघ त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी चॅम्पियन विजेता